ह्याचं वर्णन करताना सांगतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ज्ञानोबा कोणाची माऊली आहे त्याच्याबद्दल नामदेवरायांनी काय सांगितलं, माझीही माऊली आणि योग्याचीही माऊली. माझी माऊली म्हणजे नामदेवरायासारख्या भक्ताचीही ती माऊली आहे आणि अष्टांग योग्याचीही माऊली आहे. म्हणून ज्ञानराज माझी योग्यांची माऊली असा शब्दप्रयोग नामदेवरायांनी केलेला आपल्याला पाहायला सापडतो. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज योग्याची माऊली आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारच्या योग्याची माऊली आहेत बरं का. ते कर्मयोग्याची माऊली आहेत, ते अष्टांग योग्याची माऊली आहेत, ते समाधी साधन करणाऱ्या योग्याची माऊली आहेत, ते भक्ती योग्याची माऊली आहे. सगळ्या प्रकारचे जे योगी, योग शब्दाचा अर्थ साधन मार्ग, परमात्म प्राप्तीचा जो जो साधन मार्ग आहे तो तो अवलंबणारे जे जे मोठे लोक आहेत त्या सगळ्या लोकांनी आई म्हणून ज्ञानेश्वर महाराजाचं मोठेपण मान्य करावं, एवढे ज्ञानोबा मोठे आहेत. विठ्ठल मी काय बोललो होतो की बाबा ज्ञानेश्वर महाराजासारख्या संताकडे असलेले जे मातृत्व आहे, संताची व्याख्या करत असताना आई म्हणून संताची जर व्याख्या करायची असेल तर अमक्याची तमक्याची आई असेल तर ती आई असते आणि सगळ्या जगाची जी आई असते तिला म्हणतात संत महात्मा. सगळ्या जगाची माता, परमात्मा प्राप्तीचे जेवढे साधन मार्ग आहेत तेवढ्या साधन मार्गाला लागलेल्या सगळ्याच्या सगळ्या योग्याची माता असं ज्ञानेश्वर महाराजांचं जे वर्णन आहे त्याच्या आधारानं मला असं म्हणायचं आहे की बाबा मर्यादित मातृत्व आणि सापेक्ष मातृत्व याचा थोडासा विचार करता करता, अमर्याद मातृत्व आणि निरपेक्ष मातृत्व याचा विचार करता करता संताकडून आईची व्याख्या करणं, आईकडून संताची व्याख्या करणं आपल्याला शक्य आहे. ज्या व्यक्तीच्या ठिकाणी सापेक्ष संतत्व तिला म्हणा माता, आणि ज्या व्यक्तीच्या ठिकाणी मर्यादित संतत्व तिला म्हणा माता, आणि ज्या व्यक्तीच्या ठिकाणी अमर्याद मातृत्व त्याला म्हणा संत, आणि ज्या व्यक्तीच्या ठिकाणी निरपेक्ष मातृत्व त्याला म्हणा संत. विठ्ठल याचा अर्थ काय झाला, संत आणि मातेचा अशा पद्धतीने संबंध आपल्याला सांगता येतो बरं का. आणि थोडी महत्वाची गोष्ट अशी आहे की बाबा मातेचे जे महत्व आपल्याकडे शास्त्राने सांगितलं की नाही, सगळ्यात मोठी माता, मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं पूज्य स्थान कोणतं जर असेल तर ते मातेचं आहे, अशा पद्धतीचा विचार शास्त्राने सांगितला आहे बरं का. ते तैत्तिरीय उपनिषदामध्ये शिक्षावल्ली नावाचं प्रकरण आहे. त्या शिक्षावल्ली नावाच्या प्रकरणामध्ये उपनिषदामध्ये असं वर्णन आहे की बाबा जो शिष्य गुरुकुलात राहून विद्याभ्यास करतो आणि त्याचा विद्याभ्यास संपल्याच्या नंतर तो आपल्या घरी परत निघालेला असतो, असा परत निघालेला घरी चाललेला, घरी जाऊन आता तो गृहस्थाश्रम वगैरे करणार आहे, मायबापाची सेवा वगैरे त्यानं केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. अशा त्या विद्यार्थ्याला गुरुजी काही सूचना करतात. आता इथून गेल्यानंतर तुला असं असं वागायचं बाबा, असं असं वागायचं, हे तू केलं पाहिजे, हे तू केलं पाहिजे असं सांगत असताना पहिली आज्ञा त्याला केली मातृदेवो भव, दुसरी आज्ञा केली पितृदेवो भव, तिसरी आज्ञा केली आचार्य देवो भव, चौथी आज्ञा केली अतिथी देवो भव. या 4 आज्ञा प्रधानपणे त्या विद्यार्थ्याला गुरुजीच्या मुखातून ऐकायला मिळतात बरं का. तो आईला देव मानणारा हो, तो बापाला देव मानणारा हो, तो सद्गुरूला देव मानलं पाहिजेस आणि तो अतिथीला देव मानलं पाहिजे आणि त्यांची सेवा केली पाहिजे, हा त्याच्यातला गर्भित अर्थ आहे बरं का. विचार करा, अतिथीला देव मानावं हे 4थ्या क्रमांकावर, सद्गुरूला देव मानावं हे 3ऱ्या क्रमांकावर, बापाला देव मानावं हे 2ऱ्या क्रमांकावर आणि आईला देव मानावं हे मात्र शास्त्राने 1ल्या क्रमांकावर सांगितलं. विठ्ठल मातेचं जे पूज्यत्व आहे ना ते सगळ्याच्या पेक्षा मोठं आहे. बापापेक्षा सुद्धा माता पूज्य असते, अशा पद्धतीचा विचार आहे बरं का. आणि माता शब्दाचा विचार करता करता मला दोघा तिघाचं मातृत्व सांगायचं आहे. आपली माता ही माता आहे, त्याच्यानंतर संत महात्मा ही माता आहे आणि त्याच्यानंतर परमात्मा ही सुद्धा माता आहे. परमात्म्याचं मातृत्व, संताचं मातृत्व आणि आईचं मातृत्व याचा थोडासा विचार करताना माता शब्दाच्या अर्थाचा मला पहिल्यांदा विचार करायचा आहे. माता शब्द जो सिद्ध झाला तो कसा सिद्ध झाला. संस्कृतामध्ये प्रत्येक शब्दाच्या बाबतीत व्युत्पत्तीचा विचार असतो. हा शब्द निर्माण कसा झाला, याच्यामध्ये कोणता संस्कृतातला धातू जडला आणि त्या धातूचा काय अर्थ या शब्दामध्ये येतो याचा विचार करावा लागतो बरं का. तसा माता शब्द संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीनं मा आणि मान अशा 2 धातूपासून निर्माण झालेला आहे. विठ्ठल शब्दाचा अर्थ काय, परिच्छेद लावणे असा मा धातूचा अर्थ आपल्याला पाहायला सापडतो बरं का. मा म्हणजे मा परिच्छेदने,
परिच्छेद लावणं म्हणजे काय? मर्यादित करणं. मर्यादित करणं म्हणजे काय? आपल्या उदरामध्ये घेणं असा कसा अर्थ सरळ सरळ आपल्याला करावा लागतो बरं का. म्हणजे माता कोणाला म्हणतात? जी लेकराला आपल्या पोटामध्ये घेते, 9 महिनेपर्यंत उदरामध्ये जे धारण करते तिचं नाव आहे माता बरं का. आपला गर्भ जिने धारण केला ती आपली माता आहे. जगाचा गर्भ ज्याने धारण केला त्याला देव म्हणतात. आणि जगाचा गर्भ धारण करणारा देव जसा आहे तसा साधकाचा गर्भ धारण करणारा जो कोणी असेल त्याला संत म्हणतात. विठ्ठल संतांना आणि आपल्या मातेला माता म्हणायचा अशा पद्धतीचा एक विचार आपल्याला करता येतो बरं का. यांनी आपल्याला जन्म दिला. माता जन्म